नमस्कार मित्रांनो, मी पवन आणि लर्न विथ पवन या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, भारतीय संविधानात कोणकोणते मूलभूत अधिकार दिले आहेत? चला तर मग एका बघूया. तर सर्वात पहिला आहे समानतेचा अधिकार. या अधिकारानुसार व्यक्तीची जात, धर्म, लिंग इत्यादी आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही. म्हणजेच भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान हक्क देण्यात आलेला आहे. दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार. या अधिकारानुसार व्यक्तीला स्वइच्छेनुसार जगण्याची, वागण्याची व कृती करण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, फिरण्याचे स्वातंत्र्य. भारतामधील व्यक्ती हा भारतामध्ये कुठेही फिरू शकतो आणि राहू शकतो. त्याला अधिकार आहे भारतामध्ये कुठं पण जाऊन फिरण्याचा व राहण्याचा. आणखी सांगायला गेलं तर धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यानंतर व्यावसायिक स्वातंत्र्य आहे. स्वतःच्या इच्छेनुसार आपला व्यवसाय टाकू शकतो. तिसरा अधिकार आहे शोषणाविरुद्ध अधिकार. म्हणजेच बालमजुरी, बळजबरीने काम करायला लावणे, मानव तस्करी करणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. हा अधिकार मानवी हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी व सर्वांना समान न्याय देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यानंतर आहे धार्मिक स्वातंत्र्य. या अधिकारानुसार भारतामधील प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म जपण्याचे व त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आहे संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार. या अधिकारानुसार अल्पसंख्याक समुदायांना त्यांची भाषा, संस्कृती जपण्याचा व शिक्षण संस्था चालवण्याचा अधिकार आहे. सांस्कृतिक अधिकार म्हणजेच व्यक्तीला आपली भाषा, लिपी व संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. शैक्षणिक अधिकार म्हणजे सर्व अल्पसंख्याक समुदायांना त्यांच्या स्वइच्छेनुसार आपली संस्था चालवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. या अधिकारानुसार वर दिलेले हक्क कोणीही तोडले